मन गौरीच त्या माऊलीच आभार का बरं माझ्या गणाला घुंगरू हरवलं गौरी भागावलं एका वर्षानं आपलं दर्शन गणाला गौरी भागावलं नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपलं जे काही फेस कॅम आहे ते कंटिन्यू होऊ शकत नाही कारण तब्येत खराब आहे, त्यामुळे आपलं फेस कॅम इथं होऊ शकत नाही. पण व्हिडिओ आपण रोज इथं अपलोड करत आहे. तर भावांनो, व्हिडिओचा डेमो जे काय आहे मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे. जर डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब असेल केलं तर खाली जे काही पांढऱ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. तर चला भावांनो, आपण जास्त काय वेळ घेऊया नाही, डायरेक्ट आपलं एडिटिंग लिहितच चालू करूया. तर जे काही आपली शेकी फीड आणि बीटमार्क असते हे दोन्ही जे काही प्रोजेक्ट्स आहेत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तिथे ते दिलेले आहे. तर ते दोन्ही इथे इन्स्टॉल करून घ्या. जसं तुम्ही सुरुवातीलाच बघितलं ते जे काही शेकी फीट आणि बीटमार्क आहे ती इथे इन्स्टॉल केलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी बीटमार्क इथं चालू करून घ्यायची आहे. बीटमार्क इथं चालू करायच्यानंतर इथं तुम्हाला काय दिसून येईल, इथे दोन तिथं फोटो आहे. जिथं तुम्ही जर बघितलं बाकी लिरिक्स ते इथं आहे, याला आपल्याला काहीच करायचं नाही आहे. एकदम खाली जे काही दोन फोटो दिसत आहे याला तुम्हाला इथे काय करायचं आहे, बघू शकता हे इथे लेअर आहे, लाल कलरचा लेअर आहे. मी तिथं आपल्या एक इमेज इथं रिप्लेस करायचं आहे. तर या दोन लाल कलरच्या फोटोला सिलेक्ट करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे काही JPGचं ऑप्शन आहे याच्यावर इथं क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट तुमचं जे काही तुमचं गॅलरी इथं ओपन होईल. गॅलरी ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला जे काही गणपती बाप्पाचे फोटो इथे रिप्लेस करायचे आहे त्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे काही तर आपण इथं हा वाला फोटो इथे रिप्लेस करूया. तर फोटोला सिलेक्ट करून वरचं जे काही प्लसचं ऑप्शन आहे याला इथं क्लिक करायचं, म्हणजे आपला जे काही फोटो आहे त्या लाल फोटोसोबत इथे रिप्लेस होईल. तर हा फोटो जसा रिप्लेस झाला तसाच मागला पण फोटो इथे तुम्हाला त्याच कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या JPGवर क्लिक करायचं आणि तुम्ही त्या ठिकाणी तेच फोटो इथं लावून टाका. जे समोर फोटो लावला तोच मागं पण फोटो दिसावा त्यासाठी तोच फोटो इथं सिलेक्ट करून वर प्लसवर क्लिक करून टाका. तर अशा प्रकारे आपला ते व्हिडिओ इथं दिसून येईल. बघू शकता अशा प्रकारे हे इथं होऊन जाईल. तर हे एवढी इथं ह्याच्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ इथे तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तर मी ते आपला व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवून देतो. तर हा जे काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथे प्लसमध्ये जाऊन ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर बघू शकता याची जे काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला ठेवायची आहे 6.33 पर्यंत. याच्या पुढची ड्युरेशन इथं अशी कट करायची आणि हा व्हिडिओ जे काय आहे ते आपल्या दोन फोटोच्या आतमध्ये ठेवायचा आहे. जे काय आपण दोन फोटो रिप्लेस केले ते एक फोटो वर यायला पाहिजे, एक फोटो मागं आला पाहिजे, काय अशा प्रकारे बघू शकता. तर हे असं इथं ठेवून याची जे काही ऑपेसिटी आहे ते ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन इथं स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे हा इफेक्ट इथं दिसला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे. तर हे असं इथं दिसल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता याची जी काही तुम्ही ऑपेसिटी कमी करू शकता तुम्हाला जर याचा इफेक्ट काय जास्त वाटत असेल तर, किंवा याची कॉन्स्ट्रॅक्ट तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर आपण सिम्पली काय करूया, कॉन्स्ट्रॅक्ट इथं ॲडजस्ट करूया. CON असं इथं तुम्हाला सर्च करायचं आहे. ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्टचं स्टँडर्ड सेटिंग ॲड करून याची कॉन्स्ट्रॅक्ट थोडी इथं अशी हाय करायची आहे, म्हणजे आपला व्हिडिओ इथं डार्क होईल आणि आपला इफेक्ट इथं बरोबर प्रॉपर बघू शकता अशा प्रकारे. तर ही एवढी सेटिंग आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढे 6.33च्या पुढे जे काही बीटमार्क आहे त्यांच्यामध्ये जे काही तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो आहे आपले ते सगळे इथं लावून टाकायचे आहे. बघू शकता आपले जे काही फोल्डर आहे गणपती बाप्पाचे जे काही आपण 50 ते 55 फोटो तुम्हाला तिथे दिलेले आहे, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तिथं दिलेली आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक फोटो असं इथं ॲड करायचा आहे. वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करत राहायचं आहे, म्हणजे प्रत्येक एक बीटमार्कमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो इथं असे आले पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो इथं लावायचे. वरच्या 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ती इथं असं तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. तर काही अशा प्रकारे तर आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो आपण इथं असे लावून टाकूया. तर हा फोटो नका, कारण हा फोटो आपण आताच लावलेला आहे, आपण हा फोटो इथं लावून टाकूया. तर अशा प्रकारे आपल्याजवळ जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो असे इथं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. पुन्हा इथून पुन्हा पुढचा फोटो इथं लावून टाकायचा. पुन्हा वरचं 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकायचं आहे. तर आपल्याजवळ जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो असे इथं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. तर आपल्याजवळ हे पण फोटो आहे तर याला आपण असं इथं लावून टाकायचं. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला आपल्या एक बीटमार्कमध्ये असे इथे लावून टाकायचे. बघू शकता अशा प्रकारे काय. तर
तर हे अशी इथे लावल्याच्या नंतर याला तुम्हाला काही शेक इफेक्ट पण इथे लावायचे आहे. तर ते पण कसं लावायचे मी तुम्हाला इथे सांगून देतो. पण सगळ्यात आधी आपण आपल्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपला फोटो इथं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे आपल्या इथं फोटो इथं लावून टाकायचे आहे. तर आपण आपले सगळे जे काही फोटो आहे ते अशी इथं लावत राहूया. जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला आपले सगळे फोटो जे काय ते एक बीटमार्कमध्ये ते लावायचे आहे. आणि आपले फोटो एक रेशोमध्ये नाही आहे, म्हणजे थोडा कमी जास्त रेशो आहे, तर ते पण तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फक्त वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते असे तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा फोटो याला पण इथं फिल कंपोजिशन एरिया करायचं, बॅक करून घ्यायचं. याच्यानंतर हा फिल कंपोजिशन एरिया, पुन्हा हा वाला फोटो इथं लावून घ्या. अशा प्रकारे ड्युरेशन वाढवून फिल कंपोजिशन एरिया इथं तुम्हाला असं करून टाकायचं आहे. तर हे एवढं इथं झाल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं, आपल्या इफेक्ट इथे लावायचं आहे. तर बॅक येऊन जा आणि शेक इफेक्टमध्ये पहिला जे काही इफेक्ट असेल तर इथं कॉपी करा. पहिल्या फोटोचा इफेक्ट इथं कॉपी केल्याच्यानंतर पहिले जे काही 2 छोटे बीटमार्क आहे बघू शकता, यामध्ये तुम्हाला हा इफेक्ट इथं लावायचा आहे. पुन्हा एक फोटोचा इथं गॅप सोडून पुन्हा 2 फोटोला हा इफेक्ट इथं लावायचा आहे. तर बघू शकता असं इथं पेस्ट इफेक्ट करायचं, याला पण इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं. एका फोटोचा इथं गॅप सोडून पुन्हा पुढच्या 2 फोटोला इथं इफेक्ट लावायचा आहे. ओके, अशा प्रकारे पुन्हा एका फोटोचा गॅप सोडून पुन्हा या 2 फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता त्या फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ती तसं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या फोटोला इथं सिलेक्ट करून असं इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करायचं आहे. पुन्हा या आपण फोटोला सेम सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टची जे काही ऑप्शन आहे ती असं तुम्हाला इथं क्लिक करून टाकायचं आहे. पुन्हा या फोटोचा गॅप सोडून पुन्हा या फोटोला जे काही इफेक्ट आहे ते असं तुम्हाला इथं लावत राहायचं आहे. तर अशा प्रकारे जेवढे काही आपले बीटमार्क आहे, जेवढे काही आपली बीटमार्कमध्ये आपण फोटो ॲड केलेले आहे त्या सगळ्या फोटोना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. लास्टच्या फोटोला तुम्हाला इफेक्ट नाही लावायचा, इथं आपला 3 नंबरचा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तर ही इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर बॅक येऊन जा आणि शेक इफेक्टमध्ये जे काही 2 नंबरचा इफेक्ट असेल बघू शकता हा वाला इफेक्ट आहे, हा वाला इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. कॉपी इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर हे जे काही इफेक्ट आहे तिथं कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या बीटमार्कमध्ये इथे जायचं आहे बॅक येऊन. आणि आता जे काही आपण एक फोटोचा म्हणजे एक फोटोला इथे लावलेले नव्हते, 2 फोटोला इफेक्ट लावले आणि एका फोटोला इथे लावला नव्हता इफेक्ट, तर त्या फोटोला पण आपल्याला असं इथे पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे ते असं तुम्हाला इथं करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. पुन्हा 2 फोटो इथं इफेक्ट लावायचा, पुन्हा याला इथं पेस्ट इफेक्ट करायचा. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही इफेक्ट आहे म्हणजे ते आपल्या बरोबर सगळ्या फोटोना इथं लावून टाकायचे आहे. बघू शकता काय अशा प्रकारे आपले इफेक्ट आहे ते आपण आपल्या सगळ्या फोटोना असं इथं लावत राहूया. तर एक लास्टच्या फोटोला आपण इथे इफेक्ट लावून टाकूया आणि पुन्हा इथे तुम्हाला काय करायचं आहे 6.33च्या बीटमार्कला यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक मी शॅडो दिलेली आहे, ते शॅडो इथे तुम्हाला लावून टाकायचे आहे. तर बघू शकता ते शॅडो इथे लावून टाकायची, शॅडोची ड्युरेशन पण शेवटपर्यंत इथं वाढवून टाकायची आहे. बघू शकता अशा प्रकारे शॅडोची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर इथे तुम्हाला शॅडोला थोडं इथं झूम करायचं आहे. शॅडोला झूम केल्याच्या नंतर इथे तुम्हाला काही इफेक्ट लावायचा असेल तर तुम्ही इथे लावू शकता किंवा आपण डायरेक्ट इथे एक PNG एक इथे लावून टाकूया. बघू शकता इथं आपण एक PNG जे काय ती तशी लावून टाकूया. तर या ठिकाणी आपण हे PNG ते लावून टाकूया. PNGला थोडी तसंच ॲडजस्ट करायचं आहे आणि 1 नंबरच्या ऑप्शनला जाऊन PNG बरोबर आपल्याला खालच्या साईडला इथं सेट करायची आहे. PNG अशी इथं सेट झाल्याच्यानंतर एकदम शेवटच्या बीटमार्कला जाऊन PNGची ड्युरेशन इथं वाढवून टाकायची. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे. तर फक्त तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे तुम्हाला जे काही सपोर्ट करत असेल क्वालिटी तुमच्या व्हिडिओची ती इथं सिलेक्ट करायची आहे. बघू शकता आपण सध्या तर हाय रेझोल्युशन ठेवलेली आहे, हा आपण 4Kमध्ये इथं इफेक्ट एक्सपोर्ट करून बघूया. तर बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्टला इथे टाकून टाकायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर आणि व्हिडिओ लाईक नसेल केलं लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओ.